विनंती करते त्यांनी आपले स्थान मंचात प्रस्थापित करावे। तसेच वैश्यभवनचे चेअरमन रमेशजी बोंद्रे सर यांनाही विनंती करते त्यांनी स्थान प्रस्थापित करून घ्यावे। तसेच बाळजी बोरवडेकर सर यांनाही मी विनंती करत आहे त्यांनी आपल्या या व्यासपीठावर आपले स्थान प्रस्थापित करून घ्यावे। तसेच भारत स्वाभिमान न्यास जिल्हा प्रभारी डॉक्टर तुळशीरामजी रावराणे सर यांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आपले स्थान प्रस्थापित करून घ्यावे। पतंजली समिती जिल्हा प्रभारी माननीय विद्याधरजी पाटणकर सर यांनाही मी विनंती करते त्यांनी स्थान प्रस्थापित करून घ्यावे। समन्वयक विकासजी गोयकर सर यांनाही मी विनंती करते की त्यांनी या मंचावर यावे। महिला पतंजली तालुका प्रभारी निर्मलाताई कडलकरजी यांनाही मी विनंती करते आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मी शब्दसुमनांनी स्वागत करत आहे। आज दिनांक 18 फेब्रुवारी 2024 या दिवशी पतंजली समितीच्या पहिल्या स्थायी वर्गाने सातत्य, साधना आणि समर्पणाचा 20 वर्षाचा सुवर्ण प्रवास पूर्ण करत एक प्रेरणादायी टप्पा गाठला आहे। आज आपण हा वर्धापन दिन अभिमान, आनंद आणि कृतज्ञतेच्या भावनेने साजरा करीत आहोत। त्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे। सर्वप्रथम मी स्वागत करीत आहे आपल्या शहराचे माननीय प्रभारी नगराध्यक्ष माननीय अनिलजी निरोडेकर सर यांचे स्वागत करण्यास मी तालुका प्रभारी बाबलीजी गवंडे यांना विनंती करत आहे। विकासजी केरकर सर यांना धन्यवाद। त्यानंतर मी वैश्यभवनचे चेअरमन तसेच व्यापारी पतपिढीचे चेअरमन रमेशजी बोंद्रे सर यांचेही स्वागत करण्यास मी बाबलीजी गवंडे सर यांना विनंती करत आहे। धन्यवाद। रवींद्रजी बावस्कर सर यांना मी मंचावर स्थान प्रस्थापित करण्यास विनंती करते। पुढील स्वागत मी बाळजी बोरवडेकर सर यांना हे भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक कॉलेजचे कमिटी चे सदस्य आहेत तसेच व्यापारी पतपिढीचे सदस्य आहेत। मी त्यांचे स्वागत करण्यास सरांना विनंती करत आहे। भारत स्वाभिमान न्यास जिल्हा प्रभारी डॉक्टर तुळशीराम रावराणे सर यांचे स्वागत करण्यास मी तालुका सहप्रभारी नंदाजी केळुसकर सर यांना विनंती करत आहे। पतंजली समिती जिल्हा प्रभारी आमचे अध्यक्ष माननीय विद्याधरजी पाटणकर सर यांचे स्वागत करण्यास मी रवींद्रजी बावस्कर सरांना विनंती करत आहे। समन्वयक विकासजी गोयकर सर यांचे स्वागत करण्यास मी डॉक्टर प्रशांतजी परब सर यांना विनंती करत आहे। गोयकर सर हे एकदम आपले माजी शिक्षक आहेत। महिला पतंजली तालुका प्रभारी निर्मलाताई कडलकर यांचे स्वागत करण्यास मी मृणालीताई यांना विनंती करत आहे। धन्यवाद।
योगेशजी गवंडे सरांना विनंती करत आहे. गोविंदजी पावसकर सर यांचे स्वागत करण्यास मी बाबलीजी गवंडे यांना विनंती करत आहे. सर्वांचे पुन्हा स्वागत करते. येथे उपस्थित सर्व मान्यवर गुरुजन व योग साधक यांचे पुनश्च हार्दिक स्वागत करून ज्यांनी 20 वर्षाची अखंड सेवा, सातत्य आणि समर्पित भावनेने योगाच्या माध्यमातून समाजाला जो योग व आरोग्य चांगले होण्याचा संकल्प केला, अशा समन्वयक माननीय विकासजी गोयकर सर यांच्याकडे पुढील सत्र देऊन त्यांना मार्गदर्शन करावे अशी मी विनंती करते. हो, व्यासपीठावर बसलेले आदरणीय सामोरचे पहिली नागरिक प्रणवलाध्यक्ष वैश्य समाजाचे अध्यक्ष आदरणीय रमेशजी बोलरे, बाळ मुंबईकर, डॉक्टर रावराणे आणि सगळेच पतंजलीचे प्रभारी, जिल्हा प्रभारी, तालुका प्रभारी यांना वंदन करून मी अगदी थोडक्यात, कारण वेळ कमी आहे, गेली 20 वर्ष हा जो प्रवास सुरू झाला त्या संदर्भामध्ये अगदी थोडक्यात विचार करून बघा, 13, 14, 15, 16, 17 फेब्रुवारी 2006 मध्ये परमपूज्य स्वामींचं पणजी येथे शिबिर लागलं होतं आणि त्या शिबिराला आम्ही 28 जण सावंतवाडीकडून एसटीने जातो. ते अटेंड केलं शिबिर आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून त्यावेळेला आमचं तसं प्रशिक्षण झालेलं नव्हतं, फक्त औपचारिक काही गोष्टी आम्हाला समजल्या, पण एक लक्षात आलं की ह्या गोष्टी आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यावेळेला शिक्षणयोग्यपणे आमच्याबरोबर होते. खानोलकर मॅडम आमच्याबरोबर होत्या आणि आमचं सगळंच कुटुंब. त्यावेळेला ठरवलं की दुसऱ्या दिवसापासून आम्ही हा वर्ग सावंतवाडीमध्ये सुरू करायचा. मग नगरपालिकेची परवानगी घेतली आणि शिव उद्यानमध्ये पहिला वर्ग आपला स्थायी वर्ग सुरू झाला. मला वाटतं हा जिल्ह्यातला पहिला स्थायी वर्ग असेल. 18 फेब्रुवारी 2006 पासून अव्याहतपणे सावंतवाडी हा वर्ग सुरू आहे. पहिल्यांदा पहाटे 5 वाजता हा वर्ग सुरू आहे. पहाटे 5 ते 7:30 पर्यंत वर्ग चालायचा. पहिला वर्धापन हा शिव उद्यानमध्ये झाला. 35 ते 40 लोक त्या ठिकाणी उपस्थित असायचे दररोज पहाटे 5 वाजता. दुसरा वर्धापन जिमखान्यावर झाला. त्यावेळेला जवळजवळ 600 पेक्षा जास्त लोक पहाटे 5 वाजता जिमखान्यावर उपस्थित. माझ्याकडे त्या संदर्भामध्ये ह्या वंदना नाही, त्यावेळेची बातमी ही मी या ठिकाणी अध्यक्षांबरोबर देतोय. योग विज्ञान शिबिर म्हणजे काय होतंय माहिती, सुरुवात असते आपली, पण नंतर मग हळूहळू संख्या कमी होते. म्हणजे एक माझ्या मनामध्ये असलेली एक म्हणजे खंत आहे. सुरुवात आपण म्हणजे 2 वर्षामध्ये चढत गेलो. वास्तविक असा एक विचार होता की 2-3 वर्षामध्ये संपूर्ण सावंतवाडी योगमय करायची, परंतु ते काही शक्य झालं नाही. हळूहळू ही संख्या कमी व्हायला लागली आणि आता तर बघतोय थोडीशी खंत आणखी एक आहे. प्राणायामाचे 8 प्रकार
प्रकार आपल्याला प्रामुख्याने परमपूज्य स्वामींनी दिलेले 8 प्रकार दिलेले. ह्या प्रकारांचं आपल्याला विस्मरण होतं की काय असं मला वाटायला लागलं. आपण नको त्या गोष्टींना प्राधान्य देतो आहोत आणि या गोष्टी म्हणजे हे सगळ्या रोगांवर रामबाण असं औषध प्राणायाम. स्वामींनी जे 8 प्रकार दिले ते असाध्य आजार सुद्धा नाहीसे व्हायला लागलेले आहे. ह्या प्रकारांकडे थोडंसं दुर्लक्ष आपलं होतंय आणि नको त्या गोष्टी नको त्या म्हणत नाही मी, त्या गोष्टी आवश्यक आहेत पण त्या गोष्टींना थोडंसं कमी महत्त्व द्यायला हवं. आता 1.5 तास आपण या ठिकाणी थांबणार आहोत तर किमान 1 तास किंवा 50 मिनिटं तरी प्राणायामाला द्यायला हवी. मग त्याच्यामध्ये भस्त्रिका प्राणायाम हा व्यवस्थित व्हायला हवा. मला सांगा इथे बसलेल्यांना किती जणांना प्राणायामाचे 8 प्रकार प्रामुख्याने स्वामींनी सांगितलेले प्राणायामाचे 8 प्रकार फक्त हात वर करा. किती जणांना माहिती आहे हात वर करा. बसलेल्यांना बघा संख्या निम्मेपेक्षा जास्त नाही. 8 प्रकार महत्वाचे स्वामींनी सांगितलेले. पहिल्यांदा भस्त्रिका प्राणायाम. पूर्ण श्वास घ्यायचा, पूर्ण श्वास सोडायचा. भस्त्रिका प्राणायाम 2-4 मिनिटं व्हायला पाहिजे. ज्यांना सर्दीचा त्रास आहे त्यांनी जास्त करायला पाहिजे. कपालभाती प्राणायाम संजीवनी. सगळ्या आजारांवर रामबाण औषध म्हणजे कपालभाती प्राणायाम. हा प्राणायामाचा प्रकार मला वाटतं बहुतेक जणांना माहिती आहे. त्याच्यानंतर पुढचा प्राणायाम कोणता? बाह्य प्राणायाम. पूर्ण श्वास घ्यायचा, पूर्ण श्वास सोडायचा, रोखून धरायचा. रोखून धरत नाही करायचा. बाह्य प्राणायाम अर्थात सगळ्यांनीच करायचं नाही. त्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी करायचा नाही. अग्निसार क्रिया, पोट हलवायची क्रिया हा प्राणायामाचा प्रकार नाही. त्याच्यानंतर उद्यानी कशासाठी आहे? घशासाठी आहे. घशाच्या सगळ्या आजारांसाठी आहे. थायरॉइडसाठी आहे. हे प्रकार आता रावराणी डॉक्टरने आणखी प्रकार घेतलेले आहेत. तेही प्रकार आहेत. स्वामींनी सांगितलेले जे महत्त्वाचे प्रकार आहेत हे प्रामुख्याने या स्थायी वर्गामध्ये व्हायला हवे. ते होत नाही असं मला दिसून आले. तर ही एक पंत माझ्या मनामध्ये होती ती मी या ठिकाणी तुम्हाला बोलून दाखवली. सुरुवात बऱ्याच जणांना वाटतं गोवेकर सरांमुळे 20 वर्ष हा प्रवास चालू आहे पण तसं नाही आहे. त्या वेळेला बरेच योग शिक्षक आम्हाला मिळाले आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने हा वर्ग या ठिकाणी सुरू राहिलेला आहे. त्याच्यामध्ये मला उल्लेख करावा असा वाटतोय प्रकाश परुळेकर मामांचे भाऊजी, किरण ठाकूर यांचे भाऊजी प्रकाश परुळेकर यांचं अगदी सुरुवातीला फार मोलाचं सहकार्य मिळालेलं होतं. कैलासवासी बाळ पावसकर यांचं सहकार्य फार मोलाचं मिळालेलं होतं. प्रतापराव धावडे हे कॅनरा बँकेमध्ये होते. त्यांचं सुद्धा फार मोलाचं सहकार्य त्या काळामध्ये मिळालेलं होतं. महेश भाट आज आपल्यामध्ये आहेत जे नेहमी आम्हाला मदत करतात. त्याचबरोबर सामंत लोकेची अरविंद सामंत आहेत त्यांची मिसेस मीना सामंत यांनी हा वर्ग आता यापुढे चालू ठेवलेला आहे. अनेक योग शिक्षक आहेत जे आम्हाला मदत करत आहेत, चालू ठेवत आहेत. त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करणं या ठिकाणी गरजेचं आहेच. दुसरा वर्गातून या ठिकाणी झाला आणि त्या सगळ्या गोष्टी आता मी जास्त बोलत नाही आहे. पुढचा भाग म्हणजे आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये हा सगळा उपक्रम संपवायचा आहे. त्यामुळे पुढील सूचना धन्यवाद सर. केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. ज्यांच्या आपले काही स्वागत राहिले ते आता सांगते. वेगुर्ला तालुका भारत स्वाभिमान न्यास प्रभारी संजयजी तेरेखोल सर यांचे स्वागत मी बाबलीजी गवंडे यांना करायला सांगते. पतंजली योग समिती वेगुर्ला तालुका कुडाळ तालुका स्वाभिमान प्रभारी योगेशजी गवंडे सर यांचेही स्वागत करण्यास सांगते. पतंजली समिती कुडाळ तालुका प्रभारी नाईक सर यांचे स्वागत बाबलीजी गवंडे
जिल्हा युवा प्रभारी प्रशांतजी परब सर यांचे स्वागत मी बाबूजी गवंडे सर यांना करायला सांगते. सोशल मीडिया प्रभारी योगेश्री यांनी स्वागत करायला सांगते. महिला पतंजली समिती महामंत्री प्रज्ञाजी गवंडे यांना सांगते. ज्येष्ठ योग शिक्षक कालेकर सर आणि सर्वांचे सर्वानंद रवी सर आणि कालेकर सर या ना हो रवी सर या तुम्ही या सर या देशभक्तीची भावना समाजसेवेचा निस्वार्थ भाव स्पष्ट दिसून येतो. त्यांच्या प्रेरणेमुळे अनेक उपक्रमांना नवी दिशा प्रेरणा मिळाली. अशा प्रेरणादायी पतंजली भारत स्वाभिमान न्यास जिल्हा प्रभारी डॉक्टर तुळशीरामजी रानडे सर यांना मी मार्गदर्शन करण्यास विनंती करते. त्यांनी आपले थोडक्यात आपले मनोगत सांगावे विनंती. गेली सतत 20 वर्ष हा योग वर्ग चालू आहे. जिल्ह्यातला पहिला आहे असा योग वर्ग जो 20 वर्ष सतत चालू आहे. मध्ये कोरोना सुद्धा आला योग वर्ग चालू आहे. योग सरांनी याच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे हे आमच्या डोळ्याने आम्ही बघितलं आहे. आणि इथे मोठं ग्राउंडवर सुद्धा शिबिर झालं. 7,000 लोक होती. त्या एक दिवस आम्ही ते शिबिर घेतलेलं आहे. जसं सरांनी सांगितलं की प्राणायाम होणं अतिशय महत्त्वाचं आहे. मी स्वतः त्याच्यावर जास्त स्ट्रेस केलं. कारण काय तुमच्या शरीरातलं समस्थिती दोषांची आणण्यासाठी प्राणायामच करू शकतो. झुंबा हुंबा काय करू शकत नाही. झुंबा हुंबा उड्या मारण्यासाठी आहे. घाम येतो दमायला होतं. तर तुम्हाला दमायचं असेल तर तुम्ही सूर्यनमस्कार मारा. सूर्यनमस्कारने सुद्धा दमायला होतं. पहिले योगिक जॉगिंग आहे किंवा इतर व्यायाम आहेत दंड बैठका हा सगळा दमण्यासाठीच आहे. आयुर्वेद म्हटलेलं आहे की व्यायाम अर्धशक्ती करावा. आपल्या शक्तीच्या अर्धाच करावा. घाम आल्यानंतर थांबावं. अशा काही गोष्टी आहेत. जास्त स्ट्रेसने व्यायाम करणारे सुद्धा हार्ट अटॅकने जातात. व्यायामशाळेतले ट्रेनर स्वतः जातात. तर हे काही गोष्टी चुकीच्या होतात. आणि स्वामीजींनी हे सगळं सायंटिफिकली प्रूव्ह करून या गोष्टी एकत्र आणलेल्या आहेत. त्याची आवश्यकता आहे. शासनाकडून सुद्धा याची दखल घेतलेली आहे. मोदींनी हा कार्यक्रम केंद्राचा म्हणून घेतलेला आहे. जिल्ह्यामध्ये योगा मॅनेजर ही पोस्ट तयार झालेली आहे. आम्हाला सुद्धा नव्हतं. आमचे चारी आहेत योग शिक्षक त्यांनी मला त्याचा हे पाठवला व्हॉट्सअपला. मी चौकशी केली तर जिल्ह्यातून काय त्याला मला प्रतिसाद मिळाला नाही. ती पोस्ट भरली की माहीत नाही. योगाला असा प्रचंड स्कोप आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाला आमचे सगळे पाहुणे आलेले आहेत. इथले त्यांचं सहकार्य आहे. सावंतवाडीमध्ये सगळ्यात जास्त काम होत आहे. त्यामुळे सावंतवाडीकर सगळ्या योग शिक्षक आणि सावंतवाडीच्या नागरिकांचा मी जिल्ह्यातर्फे अध्यक्ष म्हणून आभार मानतो. सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर सगळ्या जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे. कुडाळमध्ये सुद्धा आता चांगलं काम झालं आहे. कणकवलीमध्ये सारथी गुरुजींनी काम केलेलं आहे. त्यांच्याबरोबर आम्ही केलेलं आहे. परवा एक आम्ही शिबिर घेतलं. पण आता कसं प्रायव्हेट क्लासेस झाल्यामुळे योग वर्गाला कमी लोक होतात. पण चांगली गोष्ट आहे प्रायव्हेट क्लासेस झाले ते. तर ज्यांना शक्य आहे ज्यांच्या वेळेनुसार पैसे देऊन देता येतात त्यांच्यासाठी प्रायव्हेट क्लासेस आमच्याच योग शिक्षकांनी किंवा इतर योग संस्थांमधून शिकून आलेल्या लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे योगाचं प्रचंड कार्य आपल्यामध्ये झालेलं आहे. जसं मोरेबाई वेगवेगळ्यात आहेत त्यांनी योगामध्ये एवढी केलेलं आहे. त्यांनी परीक्षा सुद्धा आहेत त्या योगाच्या लेवल 1, लेवल 2, लेवल 3 त्या घेतात. आमचे जवळजवळ 60 ते 70 BMS डॉक्टर ह्या जिल्ह्यातले त्या परीक्षा पास झालेल्या आहेत. त्यांच्या पेशंटसाठी ते कार्य करत आहेत. चांगली गोष्ट आहे. तर
आपण सगळ्या नागरिकांमध्ये पोहोचून त्यांचं स्वास्थ्य कसं चांगलं राहील याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तालुका प्रमुखांनी आपला एक योग वर्ग कंपल्सरी चालू केला पाहिजे. तुम्ही योग शिक्षक झालाय, त्याने जवळपासची माणसं घेऊन जिथे शक्य होईल तिथे योग कक्षा सुरू केलं पाहिजे. कमीत कमी स्वतःचा योग आणि घरातल्यांचा 1 तासाचा योग आपण केला पाहिजे. योगा हा शब्द नाही, योग हा शब्द आहे. योगा हा पाश्चिमात्य देशांनी इंग्रजीमधून आलेला आहे. आपल्या याच्यात योग म्हटलेला आहे, तर सर्वांनी योगा न म्हणता योगच म्हणायचं आहे. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपली सावंतवाडी तालुका प्रभारी आणि इतर सर्व त्यांचे मी आभार मानतो. मी इथेच थांबतो. हो. आपले उत्तम असे मार्गदर्शन आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आजपर्यंत जो योग वर्ग आपण अखंड चालवत आला आहोत आणि जे आपले आता शिबिर झाले 5 दिवसांचे, त्याबद्दल प्रतिनिधी स्वरूपात आपले काही साधक अनुभव सांगणार आहेत. ते हापसेकर सरजी आता अनुभव सांगतील. तत्पूर्वी मी एक स्वागत करू इच्छिते. हा जो 20 वर्षाचा आपला अखंड योग वर्ग आहे तो सतत चालू ठेवण्यासाठी ज्या ताईने आपल्याला भरपूर सहकार्य केले अशा मीनाताई सामंत यांचे मी स्वतः स्वागत करत आहे. तोपर्यंत आपले सर अनुभव सांगतील. नमस्कार, मी संजय हापसेकर, व्यासपीठावर मान्यवर माननीय उपनगराध्यक्ष अनिलजी, वैश्य समाजचे अध्यक्ष तसेच सर्व सन्माननीय योगगुरू योग साधक. हे फक्त एक माझा अनुभव सांगतो. मी गेली नाही म्हटलं तरी 12-13 वर्ष तळ्याला राऊंड मारतो, डोंगरावर चालतो, घरी व्यायाम करत होतो. अनेक वर्ष चालू होते, पण मला हा बीपीचा त्रास आहे आणि गेली कित्येक वर्ष गोळी घेतो मी. स्ट्रॉंग गोळी आहे त्याची होती. त्याच्यानंतर गेल्या 5-6 महिन्यातच आमच्या डॉक्टर रोहिणी बांदेकर तसेच बाबूजी गवंडे यांनी आमच्या शेजारीच, मी वैश्यवाड्यात राहतो, शेजारीच तिथं ओंकार बिल्डिंगमध्ये योग शिबिर चालू आहे. तिथं योग वर्ग चालत आहे. त्या ठिकाणी त्यांच्या ट्रेनिंग जॉईन झालो आणि इतकी वर्षाची चालू किंवा व्यायाम करून माझं कधी बीपी गोळी वगैरे चालू बंद झाली नव्हती. परंतु योग शिबिरात तिथं जॉईन झाल्यापासून नाही म्हटलं तर 2-3 महिन्यातच मला लो बीपी व्हायला लागला. आता माझा मुलगाही डॉक्टर आहे, त्यामुळे घरातच तो माझी चेक आहे. तसं काय होतं म्हणजे हे व्हायचं अनिसेस वाटायला लागलं. मग त्यांनी बीपी चेक करायचं. तो म्हणलं तुमची गोळी जी घेता ती तुम्हाला स्ट्रॉंग होते, तुमचं काहीतरी चेंज झालं. म्हटलं मी प्राणायाम वगैरे म्हणून त्यामुळेच त्याने म्हटलं हो त्याचमुळे हे झालं आहे. मग तुमच्याकडे डॉक्टर म्हटलं अरे तुमचं तर घरी डोस वाढला पाहिजे, जसं वय वाढलं तसं तुमचं उलटं कसं झालं. मी म्हटलं असं जर चेंजेस झाली. मी रिटायर झालो आणि त्याचबरोबर प्राणायाम योग वगैरे करतो. मग तुमचं कमी गोळी दिली, त्याची पॉवर खूप कमी दिली आणि तेव्हापासून मी स्टेबल झालो. एक चांगला मला प्रकार आलेला आवडतो. त्याबद्दल मी बाबूजी गवंडे यांचे आभार मानतो. पूर्णाली गवंडे त्यांनी चांगलं सहकार्य केलं. तसंच डॉक्टर रोहिणी यांचे आभार मानतो. धन्यवाद. अनुभव सांगण्यासाठी मी रोहिणीताई यांना बोलवते. तोपर्यंत मी बाबूजी गवंडे आपले सावंतवाडी तालुका प्रभारी यांचे स्वागत करण्यास मी विकासजी गोळकर सर यांना विनंती करते. या वर्गाचं सगळं आयोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने महर्षी पतंजली, स्वामी रामदेव आणि दासी त्यांना मी वंदन करते आणि माझा अनुभव शेअर करते. 1 जूनमध्ये बाबूजी गवंडे यांनी हा योग वर्ग आमच्या वैश्यवाड्यामध्ये सुरू केला. आम्ही ज्यावेळी प्रत्येकाला सांगतो की हा योग वर्ग आहे, योग वर्ग आहे, तर प्रत्येकजण सांगतो की आम्ही घरी करतो. पण माझा अनुभव सांगते, प्रत्येकाला माहीत असतं की आसनं काय आहे, प्राणायाम काय आहे, पण जो प्रोटोकॉल पतंजली मार्फत जो दिलेला आहे तो एवढा अभ्यासपूर्ण केलेला म्हणजे केलेला आहे तयार
की त्याच्यावर तुमचं पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून जो जर तुम्ही आचरणात आणला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. एक छान गाणं आहे की जो तसे ज्योत जगाते चलो, प्रेमती गंगा वाहते चलो. मी म्हणते की जो तसे ज्योत जगाते चलो, योग की गंगा वाहते चलो. ही योगाची गंगा वाहवायची ठरवलेल्या आयोगामध्ये त्यांना सगळ्यांना वंदन. जे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरिते हे शिबिर ज्यांनी यशस्वी करण्यासाठी ज्यांनी हातभार लावला त्यांना सगळ्यांना वंदन. आणि प्रत्येक जण करतच आहे, पण ते नियमित करणं हे महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येकजण जर घरात बसून जर करत असेल तर प्रत्येकजण निरोगी राहिले असते, पण तसं होत नाही. कारण काय की आपण शिस्तबद्ध करत नाही. कोणतरी शिस्त आणि निरंतर अभ्यास यानेच त्याच्यावर यशस्वी होता येते. आणि हा प्रत्येकाने मनाशी ठाम निर्धार करावा आणि योगाची गंगा सगळीकडे पूर्ण सावंतवाडीत व्हावी अशी मी सदिच्छा व्यक्त करते. पुढील स्वागत मी आपल्या बांधा तालुक्याच्या दिव्याताई यांचे स्वागत करण्यासाठी मी त्यांना मंचावर बोलवते. त्यांचे स्वागत महिला बंधनकरी समिती तालुका प्रभारी निर्मलाताई यांना विनंती करते. दिव्याताई ह्या उत्तम कार्याला जेव्हा साथ लागते तेव्हा यशाची पायाभरणी मजबूत होते. हॉलच्या रूपाने दिलेली ही जागा नव्हे तर आमच्या उपक्रमाला दिलेले मोलाचे पाठबळ आहे. अशा सहृदयी आणि सहकार्यशाली व्यक्तिमत्व माननीय रमेशजी बोंद्रे सर यांना कृतज्ञ भावनेने पतंजली समिती सन्मान करू इच्छित आहे. यांचा सन्मान करण्यासाठी मी जिल्हा महामंत्री विकास शिकवेकर सर यांना विनंती करते. तसेच कोणताही सामाजिक उपक्रम प्रशासनाच्या सहकार्याशिवाय पूर्णत्वास जात नाही. आपल्या शहराचे माननीय प्रभारी नगराध्यक्ष अनिलजी निरवडेकर साहेब यांच्या सकारात्मक नेतृत्वामुळे आणि वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळे आमच्या प्रत्येक उपक्रमाला नवीन ऊर्जा आणि दिशा मिळाली आहे. संपूर्ण पतंजली परिवाराच्या वतीने आम्ही प्रशासन व माननीय अनिलजी निरवडेकर साहेब यांच्याप्रती शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो. धन्यवाद. माननीय अनिलजी निरवडेकर साहेब यांचा सन्मान मी श्री रावराणे सर यांना विनंती करते. धन्यवाद. मी रमेशजी बोंद्रे सर यांना विनंती करते की त्यांनी आमच्या या उपक्रमाला सदिच्छा द्या. आमच्या लोकसभेला सदिच्छा द्या. नमस्कार. योग विज्ञान शिबिर गेली 20 वर्षे ज्याचा पुढे 2006 रोजी आपल्याकडे याची सुरुवात केली आणि 18 फेब्रुवारी 2024 त्या कार्यक्रमाचा इकडे समारोप आहे. आणि सतत 20 वर्ष योग विज्ञान याचा कार्यक्रम जर तुम्ही आयोजित केला त्याचे खरंच श्रेय जे बरेच जण असतील, परंतु माझ्या माहितीप्रमाणे विकास गोवेकर, महेश भाट आणि सर्व या कार्यक्रमाला आजच्या एकदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिलजी निरवडेकर हे खास मुद्दाम या कार्यक्रमाला आले आहेत. त्यांचे मी अभिनंदन करतो. आणि योग विज्ञानाबद्दल आम्ही ऐकून नाही आहे, परंतु प्रत्यक्ष आम्ही कधी काय याच्यामध्ये तसा सहभाग झालेला नाही. तेवढं वेळ नसतो आम्हाला, सकाळच्या वेळी यायला असतो. खरं असलं तरीसुद्धा आम्हाला तेवढं शक्य होत नाही, म्हणून आम्ही पण या याच्यामध्ये करतो. परंतु आम्ही मगाशी मागसेकडे सांगितल्याप्रमाणे साधारण 80 सालापासून मी मॉर्निंग वॉक म्हणजे डोंगरावर ज्यावेळी नरेंद्र डोंगरावर जायचं, महागावला जायचं. आणि कोरोनाच्या काळापासून हे माझं सगळं बंद झालं. कोरोनाच्या काळात कुठे फिरता आलं नाही. आणि त्याच्यानंतर माझा पायाचा आजार झाला, म्हणजे ऑपरेशन करावं लागलं. त्यापासून मग माझं फिरणं वगैरे सगळं नाही. तर मी किमान दिवसाला 5 किलोमीटर चालवतो.
आज माझं वय सुद्धा 74 आहे, पण तरीसुद्धा आम्ही चांगलं सगळं व्यवस्थित ठेवलेलं होतं. योगविज्ञान हे आता गोवेकर बघितलं तर गोवेकर सरांकडे बघितल्यानंतर वाटणार नाही त्यात तेवढं वय आहे, पण खरोखर ते चांगलं कार्य करतं. महेश भाट बघतो रोज माझ्याकडे सांगितलं असतात. अशा प्रकारे योगविज्ञानाने सावंतवाडीमध्ये यांनी ही सुरुवात केली. त्यामुळे बरीचशी मंडळी या कार्यक्रमात येतात आणि त्यामध्ये त्यांची तब्येत सगळं सुदृढ असते. हे खरोखर त्यांचं खरोखर कौतुक आहे आणि या कौतुकाबद्दल जास्त वेळ बोलणार नाही, कारण योगविज्ञानाबद्दल बरीच माहिती या सर्व या लोकांनी दिलेली आहे. आणि आपल्याला वेळ देतो ज्या ज्यावेळी आमच्याकडे हॉल लागेल विठ्ठल मंदिर असो किंवा आमचे वैश्य पण असेल त्या केव्हाही या चांगल्या कार्यक्रमाला आम्ही भाग देतो. खूप धन्यवाद सर, आपले उत्तम असे मार्गदर्शन आणि आपल्या सहकार्याबद्दल आम्ही नेहमीच ऋणी असू. माननीय प्रभारी नगराध्यक्ष तसेच प्रख्यात वकील आपले माननीय अनिलजी गिरवडेकर साहेब यांना मी विनंती करते की आपले मार्गदर्शन व शुभेच्छा आमच्या या कार्यास द्याव्यात. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उशीर झालेला आहे. माझे मित्र समोर पाय सोडून बसले राजेश पनवेलकर, माझे अत्यंत जवळचे मित्र. आज आपल्याला ज्या ठिकाणी 20 वर्ष झाली, 20 वर्षाचा इतिहास आपण पाहिला. सर, मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतो की प्रत्येकाचं क्षेत्र काम करण्याचं हे वेगळं असतं. उदाहरणार्थ आता बोंद्रे सर बोलले, त्यांचं दातृत्व, त्यांनी हा हॉल फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला हे करत असताना ज्यांनी हा हॉल बांधण्यासाठी जागा दिली ती पोकर फॅमिली. त्या पोकर फॅमिलीचं पण काम एवढं मोठं आहे की त्यांनी ही जागा फ्री ऑफ कॉस्ट दिली. म्हणजे प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत, प्रत्येकाचं काम करण्याचं क्षेत्र हे वेगवेगळं असतं. तुम्ही हे जे काही पवित्र काम करताय सर गाव आणि सगळी टीम, महेश भाट सर आणि संपूर्ण आपली पतंजलीची ही जी योग शिबिराची जी टीम आहे, संपूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून आपण इथे मला वाटतं 5:30 वाजता आलं, म्हणजे घरातून किमान 4:30 किंवा 5:45 वाजता निघालेला. खरोखरच तुमचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करेन आणि कौतुक करेन. संपूर्ण इतिहास ऐकल्यानंतर ते काय माहीत नाही. मी प्रभारी नगराध्यक्ष बसल्यानंतर प्रत्येकाने आता एक्सपिरियन्स शेअर केले. मागसेकर सरांनी शेअर केले, बोंद्रे सर सांगत होते की मी नरेंद्र लोकरवर वगैरे सकाळी मॉर्निंग वॉकला जात होतो, 5 किलोमीटर चालत होतो. या मॅडमांनी पण आपला अनुभव शेअर केला. पण आपल्याला या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद होतो. संपूर्ण पतंजली परिवाराला अतिशय चांगली आणि आनंददायी गोष्ट अशी आहे की येणाऱ्या 2 वर्षाच्या आत किंवा येणाऱ्या 1.5 वर्षाच्या आत आपल्याला अशा प्रकारे हॉल घेण्याची गरज भासणार नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाने आपला अनुभव शेअर करताना असं सांगितलं की आम्ही नरेंद्र डोंगराच्या दिशेने जातो. तुम्हाला यापुढे पण नरेंद्र डोंगराच्या दिशेने आयुष्यभर जायचं आहे. त्याचं कारण असं आहे, नरेंद्र डोंगरवर जी आपली पाण्याची टाकी आहे त्याच्या बाजूला एक प्लॉट जो होता त्या ठिकाणी योगा सेंटर आणि मेडिटेशन सेंटर त्याची एक टेंडरिंग झालं, PS झालं, सगळं सँक्शन झालेलं आहे. टोटल 4.5 कोटीचा प्रोजेक्ट आहे. या 4.5 कोटीच्या प्रोजेक्टमध्ये 2 शेड्यूलमध्ये ते काम होणार. एक पहिली बिल्डिंग जी ऑलरेडी आता सँक्शन झाली आणि एक दुसरी बिल्डिंग जी इन प्रोसेस आहे, त्याचं टेंडरिंग वगैरे ओपन करायचं आहे. कालच मी त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण सर भाट सरांनी माझ्याकडे नगर परिषदेत आलेले, ते आल्यानंतर इमिजिएटली मी ती फाईल वगैरे काढून घेतली आणि त्याचं ॲक्च्युअल जे प्रोसेस आहे म्हणजे प्रत्यक्षात काम होण्यासाठी जी अंमलबजावणी करायला पाहिजे ती कालपासूनच मी सुरू केलेली आहे. आणि तुम्ही जी 20 वर्ष मेहनत घेतली, तुम्ही आता 20 वर्षापूर्वीचा एक एव्हिडन्स 2008 पूर्वीचा दाखवला की सावंतवाडीच्या शिवोद्यानमध्ये जे काही तुम्ही परिश्रम घेतले आणि जी काही 20 वर्षाची तुमची अखंड सेवा आहे त्याची पोचपावती म्हणून सावंतवाडी नगर परिषदेमार्फत येणाऱ्या 2 वर्षाच्या ती बिल्डिंग पूर्ण केली जाईल.
या ठिकाणी सगळी शिबिरं इथे होते. या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने मी आपल्याला 100% 2 वर्षाच्या आत तो प्रकल्प पूर्ण होईल अशी ग्वाही देतो. आपण या ठिकाणी मला प्रभारी नगराध्यक्ष म्हणून नगर परिषदेच्या वतीने बोलवलं, माझा मान सन्मान केला. हा माझा मान सन्मान नसून संपूर्ण सावंतवाडी नगर परिषदेचा आहे असं मी समजतो. आणि आपण हे जे पवित्र काम करत आहात योग शिबिर म्हणून, मला एक शब्द डॉक्टर रावले सरांनी आता सांगितलं, योगा शब्द नसून योग आहे. यापुढे मी चुकीचा शब्द घेणार नाही. योग प्रशिक्षण असं हे जे काय आपलं शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलं, उत्कृष्ट त्याचं नियोजन केलं. अशाच प्रकारे आपण शिबिरं घेत राहा आणि ह्याच्या पुढची 2 वर्षांची किंवा 1.5 वर्षांची शिबिरं की आपली पूर्ण सावंतवाडीचं जे जिल्ह्याचं हे असेल ते सेंटर तिथे असेल एवढं मी आपल्याला सांगतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, मान सन्मान दिला आणि व्यासपीठावरून सर्व उपस्थित मान्यवरांचं देखील आपण स्वागत केलं. त्याबद्दल मी धन्यवाद देतो. पूर्वक धन्यवाद सर. प्रशासन व आपण करत असलेल्या सहकार्याबद्दल पतंजली समिती आपली नेहमीच कृतज्ञ असेल. या अखंड चालत आलेल्या योग प्रवासामागे ज्यांनी शांतपणे, सातत्याने आणि निस्वार्थ भावनेने नेहमीच प्रगतीची दिशा दिली ते म्हणजे आमचे आदरणीय अध्यक्ष जिल्हा प्रभारी माननीय विद्याधरजी पाटणकर सर. त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी दीपस्तंभासारखे, त्यांची साथ आमच्यासाठी बळ देणारी आणि त्यांचे नेतृत्व आमच्यासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ही योगची वाटचाल यशस्वीरित्या होत आहे. अशा या समर्पित व्यक्तिमत्वाप्रती आम्ही मनपूर्वक आदर व कृतज्ञता व्यक्त करू. त्यांनी आम्हाला बहुमोल मार्गदर्शन करावे अशी मनापासून विनंती करते. पुढे आज 5 दिवस आम्ही योग शिबिर आयोजित केलं. तर काही अजून शक्ती असतात, काही त्या शिबिरात यशस्वी नाही. तर असं एक व्यक्तिमत्व इथे आले, अत्यंत साधा स्वभाव आहे. म्हटलं तर एकदम साधा, काय करणार आहे असं वाटतं. पण एका माणसाने व्यक्तीने हे जे 5 दिवस शिबिर आहे ते शिबिर सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी बोर्ड झाडून आणण्यापासून, साफसफाई सगळी करण्यापासून आतापर्यंत यशस्वी केलं. तर मला वाटतं गव्हर्नर सर मी आहे, त्या काळजी करू नका. असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे, त्यांच्या जीवावर आमचा शिबिर जास्त यशस्वी करायचं म्हणून मी वामन बंडवशी यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या सत्काराचा स्वीकार करावा. मी अंजलींना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. बंड्या भगवान विजय गटा यांच्यासाठी विद्यार्थी पाटणकर सर यांना विनंती करते आपण आपले अखंड मंडलाकार व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. परमपूज्य प्रातस्मरणीय स्वामीजी महाराज, आचार्यजी महाराज, सर्व केंद्रीय प्रभारी आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना आणि माझ्या समोर असलेल्या सर्व तुम्ही पुण्यात्म्यांना वंदन नमन करतो. मी थोडक्यातच माझा विषय संपवणार आहे. अनिलजी निरोडेकर सरांनी आपल्याला एक मोठं आश्वासन दिलेलं आहे. त्याबद्दल पतंजली जिल्हा प्रभारी म्हणून मी आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आमची महत्त्वाची मागणी असणार होती की त्यांच्याकडे आमच्यासाठी एक हक्काचा असा योगाचा हॉल आम्हाला उपलब्ध करून द्या. पण ते त्यांनी आधीच सांगितल्यामुळे आमचे शब्दच संपले त्या ठिकाणी. आणि थोडक्यात आणखी एक सांगेल की आपण जेव्हा योग प्राणायाम करत असतो, मी बरीच वर्ष या कार्यात आहे, 17-18 वर्ष झाली जवळपास मला. आणि हे कार्य आपण अखंडितपणे सुरू ठेवतोय आणि ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी प्रत्येकाने तुमचं सहकार्य त्या ठिकाणी द्या. निरोडेकर सरांना आणखी एक विनंती राहील की सावंतवाडीचं आरोग्य सुधारण्यासाठी, कारण हा जो योग प्राणायामाचा जो मार्ग आहे तो तुम्हाला निरोगी आयुष्याकडे घेऊन जाणारा आहे. त्यांना एक विनंती करेन की प्रत्येक वॉर्डमध्ये त्यांनी एक जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी आम्हाला लोक जमतील यासाठी सहकार्य करावं. आम्ही
मोफतपणे प्रत्येक ठिकाणी एक योग वर्ग सुरू करू. सावंतवाडी तालुक्याची त्यांना ग्वाही देतो. जर शक्य असेल तर प्रत्येक वॉर्डमध्ये जर त्यांनी हे सुरू केलं तर त्या ठिकाणी आपल्याला, कारण प्रत्येक वेळी एकत्रित सगळ्यांना जमणं शक्य नसतं, प्रत्येकाचा वेळेचा प्रॉब्लेम्स असतो, आणखी काय असतं. ज्यावेळी एकत्रित शिबिर घेऊ त्यावेळी आपण नरेंद्र डोंगरावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे नक्की मोठं एक योग शिबिर घेऊ. त्या उद्घाटनालाच आपण एक मोठा योगाचा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामार्फत घेऊ असं मी त्यांना ग्वाही देतो. आणि प्रत्येक वॉर्डमध्ये जर अशा पद्धतीने झालं तर आमचे जे योग शिक्षक आहेत सावंतवाडी तालुक्यातले, ते प्रत्येक वॉर्डमध्ये तुमचा वॉर्ड निरोगी करण्यासाठी, आपल्या सावंतवाडी तालुका निरोगी करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू अशी त्यांना एक विनंती आहे माझी, की त्यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये थोडंसं आम्हाला सहकार्य करून काही व्यक्तींना जमवून, ज्यांचं त्या ठिकाणचे जे आजारी व्यक्ती आहे, ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर अशी व्यक्ती आणि युवा पिढी, कारण आता सगळ्यांची गरज आहे की आपण जर बघतो तर युवा आपल्याकडे खूप कमी दिसत आहे. आता स्टेजवरती आपण बसल्यापैकी मला वाटतं मी एक सोडलं तर सगळे आणि निरवडेकर सर आपल्याकडे थोडं समय वाढलेलं आहे सगळ्यांचं. तर युवकांना आकर्षित करण्यासाठी सुद्धा आमच्याकडे कितीतरी व्यायाम प्रकार आहेत जे जिममध्ये जाऊन होत नाही लोकांचे. जिममध्ये जाऊन त्यांना प्रॉब्लेम्स होत आहेत. मी आता मगाशी 4-5 प्रकारचे तुम्हाला दंड दाखवले, बैठक दाखवल्या. त्या दंड, बैठका, मुद्गल वगैरे आपल्याकडे आपण शिकवू शकतो. त्यांना फिरवायला वेगवेगळ्या प्रकारची आसनं शिकवू शकतो, जेणेकरून त्यांना कधी जिममध्ये जाऊन हजारो रुपये मोजण्याची आवश्यकताच पडणार नाही. त्यासाठी युवकांना थोडं प्रेरित करा, आपल्या प्रत्येकाच्या माध्यमातून युवकांना प्रेरित करा आणि आपण रोज योग प्राणायाम करू, आपलं शरीर निरोगी ठेवा, जेणेकरून तुम्ही सतत युवा राहाल. आणि मेंदूचा जो ताण आहे तो योग प्राणायामाने नेहमी कमी होत असतो आणि प्रत्येकाच्या मेंदूला ताण आता भयंकर आहे. तो प्रत्येकाने आपला जो ताण आहे तो कमी करण्यासाठी रोज योग प्राणायाम करा असं सर्वांना आवाहन करेन. जास्ती काही बोलणार नाही, फक्त एक गोष्ट आवर्जून करेन की हे जे 5 दिवसीय योग शिबिर आज सावंतवाडीत दिसते, तुम्ही एवढे लोक जमा झाले, सगळ्यांचा प्रत्येकाचा त्याच्यात खारीचा वाटा आहे. कोणी जास्ती प्रयत्न केले, कोणी कमी प्रयत्न केले, पण ह्यासाठी रात्रंदिवस झटणारे आपले तालुका प्रभारी जे आहेत बाबाजी गवंडे, तर मी निरोडेकर सरांना विनंती करेन की शाही श्रीफळ देऊन श्री बाबाजी गवंडे यांचा सन्मान नक्कीच झाला पाहिजे, कारण त्यातून ऊर्जा मिळते प्रत्येकाला की असंही कार्य आपणही केलं पाहिजे, आपलाही सन्मान झाला पाहिजे. यासाठी नक्की आवर्जून मी निरोडेकर सरांना सांगेन की बाबाजी यांचा एक सन्मान इथे व्हावा. आणि त्यांच्या त्यांनी यावं सहकार्य भरपूर असतं त्यांनी त्यांना कृपया तुम्ही या स्टेजवर त्यांच्यावरती या. दोन्ही उभयतांनी प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे. या तुम्ही जे सगळे लोक इथे जमलेला आहात त्यासाठी सर्वांचाच नक्कीच सहकार्य आहे, प्रत्येकाचाच, पण या दोघांनी त्याच्यासाठी थोडीशी जास्ती मेहनत घेतली आहे, त्यासाठी त्यांचं नक्कीच कौतुक गरजेचं आहे. धन्यवाद. पुढील सूत्र मी पुन्हा एकदा स्नेहचांना देतो. धन्यवाद. ओम. धन्यवाद. आपण सर्वांनी बहुमोल असे मार्गदर्शन सदिच्छा दिल्या त्यासाठी मी सर्वांची ऋणी आहे. पुढील सत्र मी बाबाजी गवंडे यांच्या हाती सुपूर्द करते. सर, फक्त सब्जेक्ट टू करेक्शन, प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊ. आपण असं म्हटलं की सगळ्या वॉर्डमध्ये आपल्याला केंद्र वगैरे हे करायचे, नक्कीच वर्ग नक्कीच येणाऱ्या 10-15 दिवसाच्या जिथे जिथे वॉर्डमध्ये नगर परिषदेच्या प्रॉपर्टीज आहेत, फॉर एक्झाम्पल 10 नंबर वॉर्डमध्ये समाज मंदिर असेल किंवा इथे वाचनालयाची बिल्डिंग, अशा बऱ्याचशा बिल्डिंग्स आहेत, त्या अवेलेबल कशा होतील याची तरतूद करून नक्कीच 10 ते 15 गोष्ट आपण असं म्हटलं की योग जे प्रशिक्षण केंद्र आणि मेडिटेशन सेंटर, दिस इज नॉट आश्वासन, हे झालेलं काम आहे, ते प्रत्यक्ष काम आहे. धन्यवाद. फार बरं वाटलं. 20 वर्षाची तपस्या फळाली आणि
देसाई सावंतवाडी कुटुंबात प्रभारी नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झाले. या ठिकाणी वेळाकडून आपण या ठिकाणी आला आश्वासन आपण आम्हाला काही चांगल्या छान गोष्टींची वही दिली, मार्गदर्शन केलं, आपला मनोवेळ दिला, त्याबद्दल पतंजली योग परिवारातर्फे मी ॲडव्होकेट अनिल निरोड यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे व्यापारी पतंजली चेअरमन आणि त्या वैश्यवंत सगळे लोक आहेत ज्यांनी आम्हाला आव्हान मोफत उपलब्ध केला, त्यांचे आव्हान होतो. तसेच त्यासोबत हॉलचे मॅनेजर त्यांना बोलवलं आलेलं काय करणार असतो ते व्यक्ती नाही, त्यांनी हॉलची जी आमची व्यवस्था आहे, चावी बाजू सर्व व्यवस्था, लाईट पाण्याची व्यवस्था व्यवस्थित उत्तमरित्या आम्हाला करून दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी बाजी रोडेकर सर नुसता शब्द म्हणून बाहेर पडला आणि ताबडतोब बोलले मी येतो म्हणून, आणि त्या ठिकाणी कार्यक्रमात आले, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. पतंजली योग समिती समन्वयक ज्या मूर्तिमा मिळवली आणि ती ज्योत स्थायी होण्यारूपाने कायम आतापर्यंत तेवढ ठेवली, त्या आदरणीय समन्वयक त्यांचे आभार मानतो. पतंजली भारत स्वयंमान जिल्हा प्रभारी आमचे मार्गदर्शक डॉक्टर तुळशीराम रावराणे त्यांचा म्हणतो. पतंजली समितीचे जिल्हा प्रभारी विजय पाटकर यांचे आभार मानतो. जिल्हा महामंत्री विकास शिकेकर यांचे आभार मानतो. किसान विकास सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष रणजित बोत्रे यांचे आभार मानतो. आणि ज्यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या सहकार्यातून आवाजच नाही तर काही जे काही लागेल शिबिरासाठी तिथे तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे, काही प्रकार नाही, असे आमचे लाडके भारत सरकारचे पूर्व प्रभारी आदरणीय महेश भाटसर यांचे आभार मानतो. त्यांच्या ठिकाणी जवळ काय वागूया. उपस्थित सर्व आपले मान्यवर योगसाधक, सहयोग शिक्षक, योग शिक्षक या सर्वांचे आभार मानतो. पुन्हा याचप्रमाणे आपण याच्या 10 पटीने उपस्थिती पुढच्या वर्षी 21वा घंटेसाठी आवडता अंक आहे. आताच्या उपस्थितीपेक्षा 10 पटीने उपस्थिती वाढल्या. जोशात कार्यक्रम योगा शिबिराचा कार्यक्रम आपण वर्गावर चालला करूया. तो सुद्धा नगराध्यक्ष साहेबांनी आश्वासन आपण नरेंद्र मोदी सरकारकडे अशी एक आशा व्यक्त करण्यासाठी सर्वांचा आभार मानून सांगतो. पाठीशी हा कार्यक्रम संपलेला होतो. या ठिकाणी अल्पोपहार या ठिकाणी पोहे आणि दिव्यपेय आहे पतंजलीचं. दिवसभर फ्रेश राहणार, उद्या मागणी करणार असं दिव्यपेयाचा आस्वाद घेऊन सर्वांना जायचं आहे. कोणीही ते पोहे आणि दिव्यपेय यांच्याशी लावू नये अशी कळकळी विनंती आहे. पाठीशी प्रमाणे आजचा कार्यक्रम तयार करतो. ओम. एका माणसाचं अंतर ठेवून मागे मागे एका लाईन सरळ यायचं आहे. कुठेही लाईन विस्कळीत होता म्हणे कृपया. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी या वदामध्ये आलेल्या सर्व मान्यवर सादर आहे. आदरणीय भारत सरकार जिल्हा प्रभारी तुळशीराम रावराणेंना विनंती होती आणि व्यासपीठावर यायचं आहे. पदाधिकाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. पदाधिकाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आवाज येतो शेवटपर्यंत क्लिअर येतो म्हणजे असा वेगळा येतो आवाज येतो का? होताला तिथपर्यंत आणा.
दंड घेतले नाही, एक 2-3 प्रकारचे दंड घेऊया. चला, सूर्यनमस्कार तुम्ही केले आहात ना, दंड घेऊया. चला, जमतील तसे करा. आपण युवा आहोत ना सगळे, असं असेल. जमतील तसे बघून बघून करा. मी सांगतो जमतील तेवढे करा, नाही जमत नाही बघण्याचं काम करा. बघून सुद्धा आनंद मिळेल तुम्हाला. 3 ते 4 प्रकारचे आपण दंड करूया. 2-2 किंवा 3-3च प्रकार करूया, खूप नको करूया. पहिल्यांदा साधारण दंड मी एकदा दाखवतो, नंतर तुम्ही 2 वेळा माझ्याबरोबर करायचं. उडी मारून मागे जायचं. 1 2 आणि 3 करा. साधारण दंड करा. 3 वेळा 4 वेळा करा. ओके, नेक्स्ट रामकृती दंड. रामासारखं आपल्याला प्रज्ञावान व्हायचं आहे ना. कसं व्हायचं आहे आपल्याला? शरीर से बलवान, बुद्धी से प्रज्ञावान आणि आचरण से चरित्रवान. कसं व्हायचं आहे ना आपल्याला. मग ते प्रज्ञावान बलवान होण्यासाठी आपल्याला दंड बैठका गरजेचे आहे. नाहीतर शरीर आपलं असं कमकुवत होणार. मारुतीची रोज उपासना करतोय, रोज दर शनिवारी जातोय, कापूर जाळतोय, तेल घालतोय, सगळं करतोय आणि इकडून कोणी खूप जोरात कुंकर ओढून जातोय. तिच्यापेक्षा आपलं शरीर आपण मजबूत करूया ना. हे आपण करूया. आता पहिल्यांदा राममूर्ती दंड पहिल्यांदा बघायचा आणि नंतर करा. जमेल तेवढा करा.
उडी मारून मागे जायचं. जसं साधारण इंग्लंडामध्ये आपण सरळ गेलो होतो ना तसंच जायचं, पण येताना परत पूर्ण असं एक दोन एक दोन. जाताना जसे गेला तसेच मागे या बरं. असे गेलात काय तसेच मागे यायला पाहिजे. तिसरा आपापसात चर्चा करून शक्ती नाही येणार. इकडे बघा, आपापसात चर्चा केली तर शक्ती फुकट जाणार तुमची. सगळ्यात एक्झर्शन कशाने होतं माहिती शरीराचं? बोलण्याने. सगळ्यात जास्त एक्झर्शन कशाने होत असेल ना शरीराचं तर बोलण्याने. जेवढं जास्त बोलाल ना तेवढं शरीराची ताकद कमी होते. कमी बोलायचं. बुद्धीचा विकास त्याला करायचा आहे ना स्वतःच्या, त्याने कमी बोललं पाहिजे तर बुद्धीचा विकास होणार. वक्ष विकासात दंड. छाती अशी मजबूत पाहिजे आपल्याला. कधी चेस्ट प्रॉब्लेम होता कामा नये, नर्व्सचे प्रॉब्लेम होता कामा नये. त्याच्यासाठी वक्ष विकासात दंड. हात असे पकडायचे असे समोर म्हणजे आपल्या बाजूला पूर्ण आणि फ्लॅट खाली जायचं. फ्लॅट पूर्ण असं 1 2 3 4 आणि 5. दंड मारल्यानंतर असं पुढे नाही जायचं. फ्लॅट खाली जाऊन वरती यायचंय आपल्याला. आता शेवटचे 2 दंड करूया. शेवटचा दंड सगळ्यांनी करायचा आहे हा. चौथा आता आहे हनुमान दंड. हनुमानासारखी ताकद पाहिजे ना. हनुमान दंड करूया. पहिल्यांदा बघा सुरुवातीला मी करून दाखवतो, नंतर का स्लो मध्ये दाखवतो आणि फास्ट मध्ये दाखवतो. स्लो मध्ये करा तुम्ही सगळ्यांनी, फास्ट मध्ये मी करून दाखवतो. पुढे मागे पुढे जायचं. स्लो मध्ये करत असताना पाय असा जवळ घ्यायचा. 1 मग 2. आता फास्ट मध्ये अशा पद्धतीने करा. आणि शेवटचा सगळ्यात कसा असेल एक वेळा तरी करा. चला बसा. जे स्वतःला म्हातारा समजतात ते करणार नाही. प्रत्येक जेव्हा समजतो बसला असेल ही पोझिशन बसायची. जमतील त्या ठिकाणी उडी मारून मागे जायचं, दंड मारायचा आणि पुढे यायचं. 5 वेळा करूया. पहिल्यांदा एकदा बघा, नंतर करायला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि सगळ्यांनी रोज व्यायाम केला ना तुम्ही, रोज तर तुमचं शरीर आपोआप बलवान होईल. लक्षात घ्या. प्राणायाम डॉक्टर साहेब घेतली. वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे सुरुवात करूया. भस्त्रिका प्राणायाम सर्वांनी करायचा आहे. दीर्घ श्वास, दीर्घ निश्वास. त्याच्यानंतर फास्ट भस्त्रिका हे आपण दाखवूया. सुरुवातीला दीर्घ श्वास, दीर्घ निश्वास. सर्वांनी सुरू करा. हवा छातीत घ्यायची, पोटात घ्यायची नाही.
ईश्वरातली दिव्य शक्ती, दिव्य ऊर्जा प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या शरीरात प्रवेश करत आहे. माझे शरीर निरोगी बनत आहे, सशक्त बनत आहे. अशा संकल्पासह भस्त्रिका. फास्ट श्वास करू शकता जसं स्वामीजी दाखवतात. श्वास. आपल्याकडे वेळ कमी आहे, पुढे जाऊया. मुख्य प्राणायाम कपालभाती. कपालभातीने सगळे विकार आजार निघून जातात. डोळ्यातला जो जन्मजात राखा आंधळेपणा आहे तो सोडून सगळे विकार आणि आजार निघून जातात. तुमच्याकडे येणारे साधे विचारतात मी याच्यातलं 5-7 पैकी कुठचा करू. सगळे करणं आवश्यक आहे, एकच करून होत नाही. आपण कपालभातीचे श्लोक 50 वेळा मागूया. चला. पोटात श्वास व्हायचा. मी बोलतोय, तुम्ही करायचं आहे. माझ्याकडे मुंबईवरून लेडीज आली होती. तिचं लिव्हर सिरोसिस होतं, डायबिटीस होतं आणि क्रिएटिनिन वाढलं होतं. ती 6 महिने सतत केल्यानंतर ती पूर्ण तिचे सगळे पोट नॉर्मल आले. इतकी कपालभाती ही जादू आहे. कपालभाती आपण नियमित केली पाहिजे. चालू ठेवा. कपालभातीने समान वायू आहे जो आपल्या शरीरातला, त्याचं कार्य व्यवस्थित होतो. समानो अग्नी समीपस्था कोष्ठे चरती सर्वता. समान वायू कोठामध्ये असतो, पोटामध्ये, आतड्यांमध्ये असतो. त्याचं नियमितता आली की आपलं सगळं ॲब्सॉर्प्शन, ॲसिमिलेशन सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. क्रिएटिन वाढणार नाही, कोलेस्टेरॉल वाढणार नाही, सगळ्या गोष्टी निघून जातात. त्याच्यामुळे तो वायू आपला बिघडलेला असेल तर आपलं पचन नीट होत नाही, वजन वाढतं, या सगळ्या गोष्टी आहेत. स्वामीजी म्हणतात की सगळे वायू ते नॉर्मल होतात आणि आपले आजार निघून जातात. चालू ठेवायचं आहे. विश्रांती. सर्व आता साधक जुने झालेले आहेत. सगळेजण कमीत कमी 10 मिनिटं आपल्याला कपालभाती करायला हवी नॉर्मल याच्यामध्ये. आणि आजारपणाला सकाळी संध्याकाळी जास्त पुढे जाऊया. बाह्य प्राणायाम 3 बंद लावायचे. मूलबंध, उडियानुबंध आणि जालंधर बंध. म्हणजे संडासची जागा किंवा ॲनस आहे वर खेचायचं मुदतवार. त्याच्यानंतर उडियानुबंध पोट छातीला लावायचं, आत घ्यायचं जास्त जेवढं जाईल. आणि तिसरा जालंधर बंद, हलवटी कंठकुपाला टेकवायची आणि श्वास रोखून धरायचा. आपण रोज करताय, आपल्याला माहिती आहे. आपण 3 वेळा करूया. श्वास घ्या. हलवटीचं वर करा, श्वास सोडा. वर खालच्या क्रमाने बंद लावायचे, वरून सोडत यायचे. 3 वेळा करायचे. मासिक पाळीच्या वेळेला कपालभाती आणि बाह्य प्राणायाम करायचा नाही. श्वास घ्या. पुढे जाऊया. अग्निसार क्रिया. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आणि पोट आत बाहेर करायचं.
10 वेळा 20 वेळा आपल्याला जमेल तसं. प्रत्येक वेळेला नवीन श्वास घ्यायचा आहे. Microphone priority open. पोट कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायामशाळेत जाण्याची गरज नाही. अग्निशामक क्रियेने सुद्धा पोट पातळ होतं, आतडी संपूर्ण हलवली जातात, पोट साफ राहतं. पुढे जाऊया. अनुलोम विलोम प्राणायाम, महत्वाचा प्राणायाम. वायू मुद्रेत करू शकता, उष्ण मुद्रेत करू शकता. या पद्धतीने अंगाने पोट या पद्धतीचा करू शकता किंवा वायू मुद्रेत करू शकता किंवा बोट सोडून करू शकता. आपण वायू मुद्रेत करूया. ताट बसायचं, पाणीचा गरम ताट बसायचं. सलग 5 मिनिटं करूया. अनुलोम विलोम. अनुलोम विलोम प्राणायामाने ब्लड प्रेशर कमी होतो. म्हणजे नेमकं काय होतं, आपला जो व्यान वायू आहे हृदयाच्या ठिकाणी, व्यानोरोधी स्थिता देहचारी महादेवा असं म्हटलेलं आहे वाग्भटामध्ये. तर तो संपूर्ण शरीराचं जे विचरण आहे रसधातूचं ते करतो आणि ते नियमितता व्यानवायू नियमित करण्याचं काम अनुलोम विलोम प्राणायाम करतो. चालू ठेवा. प्राणायामाने सर्व वायूचं कार्य योग्यरीत्या होतं. पित्तपंगू कफपंगू पुंगव मूलधातवा वायूना यत्र नियंत्रित तत्र वर्षते मेघव. म्हणजे पित्त आणि कफ हे पंगू आहेत, म्हणजे ते स्वतःचं काम करू शकत नाही. वायू त्यांना हलवतो आणि वायू जिथे नेईल तिथे जसा पाऊस पडतो तसं रोग होऊ शकतात. म्हणून वायूना यत्र नियंत्रित तत्र वर्षते मेघवत म्हटलेलं आहे. वायू तंत्र यंत्र जरा उद्योजका सर्वचेष्टाना जरकसंहितेत म्हटलेले की वायू सगळ्या शरीराचं नियंत्रण करणार आहे. सगळी कार्य आहेत ती वायूनेच होतात. त्याच्यामुळे वायूवर नियंत्रण आणणं महत्वाचं आहे आणि ते कार्य आपण प्राणायामाने करू शकतो. जे 7 प्राणायाम 8 प्राणायाम स्वामींनी सांगितलेले आहेत ते संपूर्ण प्राणायाम आपण केल्यानंतर आपल्या वायूवर नियंत्रण येतं. वायूचा आणि मनाचा संबंध आहे. चालू ठेवा. वायूचा आणि मनाचा संबंध आहे. वायूवर नियंत्रण आलं की मनावर नियंत्रण येतं. त्यामुळे औषधाशिवाय प्राणायाम करून आपण आपल्या शरीरातले तिन्ही दोष वात पित्त कफ हे नियंत्रित आणू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला होणारे आजार आपोआपच बरे होतात. सगळ्या सिस्टीम नॉर्मल होतात कपालभातीने आणि रोगावर नियंत्रण येतं. त्याच्यामुळे आपल्याकडे जशी पद्धत झालेली आहे की डॉक्टरांच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही. आपण नवीन डॉक्टर बघतो. मी स्वतः डॉक्टर आहे. मी गोळ्या सोडून औषधं सोडून प्राणायामाने लागलो. याचं कारण आहे की मला सुद्धा ब्लड प्रेशरचा त्रास होता आणि तो वेगवेगळ्या गोळ्या घेऊन सुद्धा कमी होत नव्हता. मी जेव्हा कुडाळमध्ये शिबिर केलं तेव्हा पहिल्या 7 दिवसातच माझा बीपी नॉर्मल आला आणि माझं जवळजवळ 5 किलो वजन 21 दिवसात कमी झालं आणि आता 17 ते 18 किलो वजन मी कमी केलं माझं गेली 20 वर्ष प्राणायाम करून.
की प्रचंड जादू आहे प्राणायामामध्ये. तुम्हाला डॉक्टरांची गरजही लागणार नाही, पण नियमित केलं पाहिजे. सकाळी लवकर उठलं पाहिजे, ब्राह्ममुहूर्तावर 4:30-5 ला उठून केलं पाहिजे, तर फायदा आहे. लोक काय म्हणतात 8 वाजता केलं तर चालेल, 9 वाजता केलं तर चालेल, संध्याकाळी त्याचा फायदा नाही. तुम्हाला फायदा मिळवायचा असेल तर तुम्हाला ब्राह्ममुहूर्तावर प्राणायाम केले पाहिजे. तुम्ही तुमचं नेहमीचं जे दैनंदिन आहे कामकाज त्याच्यामध्ये तुम्ही बदल करा आणि तुमच्यासाठी सकाळी 1 तास द्या. 1 तास दिल्यानंतर तुम्ही 100 वर्ष निरोगी राहा. तसं तुम्हाला आता सांगितलं पाटणकरांनी मी 100 वर्ष जगणार आहे, छाती डोक पडेल. कारण ते दंड बैठका आणि प्राणायाम नियमित करतायत. 1 वर्ष स्वामीजींकडे राहून आलेले आहेत ते, 1 वर्ष पूर्ण. त्यामुळे सगळी माहिती घेतली आहे. तसं तुम्ही नियमित केला, तुमच्या स्वतःसाठी 1 तास दिला तर 100 वर्ष तुम्ही निरोगी जगणार आहात, हे लक्षात ठेवा. विश्रांती डाव्या बाजूने सोडून थांबवा. मधुमेहामध्ये सुद्धा मधुमेहामध्ये आपला अपान वायू आणि समान वायू. तुम्ही योग शिक्षक किती लोक आहेत त्याच्यातले हात वर करा. ते शिकलेले आहेत, हात खाली करा. जे राहिलेले आहेत त्या सर्वांनी योग शिक्षक व्हा. योग शिक्षक शिकवण्यासाठी व्हायचं नाही, स्वतःसाठी व्हायचं. आपण संपूर्ण आपलं शरीराचं ज्ञान जे काही स्वामीजींनी सांगितलेलं आहे जे प्राणायाम आणि याच्यातून ते शिकण्यासाठी स्वतःसाठी तुम्ही व्हा, म्हणजे पूर्ण माहिती होईल आणि स्वतः तुम्ही शिकल्यानंतर इतरांना सांगू शकता. तर आपल्या शरीरामध्ये पंचप्राण आहेत, त्याच्यामध्ये अपान वायू जो नियंत्रण करतो श्रोणी बस्ती मेट्रो गोचरा, म्हणजे तो लघवी करणं, संडास होणं, गरोदरपणा असणं, बाळ होणं, या सगळ्या गोष्टी या अपान वायूवर आहेत. अपान वायूची विकृती असली तरी वंध्यत्व येतं, मुलं होत नाही, मुलं विकृती होऊ शकते. तर एवढं प्रचंड कार्य अपान वायूचं आहे. आणि समान वायू हा ग्रहणीच्या ठिकाणी असतो, आतल्याच्या वर ग्रहणीच्या ठिकाणी, आणि तो पचनाचं कार्य करतो. अन्न गृह्णाती पचती विवेचेती मुंचती, हे सगळं कार्य करतं. ते दोन्ही वायू बिघडले तर तुम्हाला डायबिटीस होतो, कारण त्या शुगर तर तुमच्या ज्वलन होत नाही, तुमचं वजन वाढतं. या सगळ्या गोष्टी समान वायू आणि अपान वायू करतो. प्राणवायू काय करतो? प्राणो अक्कल मूर्तला, प्राणवायू शिराच्या ठिकाणी आहे. त्याच्यात बिघाड झाले तर आपल्याला डोक्याचे विकार, झोप न लागणे, दुसरी गोष्ट डोक्यावर परिणाम होणे, या सगळ्या गोष्टी होतात. उदान वायू फुफ्फुसाच्या ठिकाणी आहे, म्हणून आपण कपालभाती मोठ्या प्रमाणात करतो आणि आपला उदान वायू व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो आपण. तर हे सगळे वायू एकमेकाशी पूरक आहेत आणि त्या सगळ्या वायूवर नियंत्रण प्राणायामाने येऊ शकतो. म्हणून स्वामीजी म्हणतात हवा एक दवा आहे, म्हणजे तुम्ही जो श्वास घेतात तो दवा आहे, त्याच्यामध्ये प्राण आहे. तर नियमित आपण हे सगळे प्राणायाम केला तर आपलं आरोग्य 100% व्यवस्थित होतं. तसंच आहारात असं आहे की तुम्हाला भूक चांगली लागते तेव्हाच अन्न खाल्लं पाहिजे. साधारण आपल्याला 12 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत चांगली भूक लागते, त्यावेळेलाच आहार घेतला पाहिजे. संध्याकाळी 6 ते 8, पण तुम्ही बघा संध्याकाळी 6 वाजताच आपल्याला साधारण भूक लागायला लागते, मग आपण काय करतो? चहा पितो, बिस्किटं खातो. चुकीचं आहे. तुम्ही 7 वाजेपर्यंत किंवा 8 वाजेपर्यंत जेवलं पाहिजे. ते व्यवस्थित पचन होतं, कारण अग्नी असतो. हे अन्न पचनासाठी अग्नीची आवश्यकता असते आणि ती ज्या वेळेला येते तेव्हा खात नाही आणि नंतर रात्री काय करतो? फर्स्ट क्लास जाऊन आईस्क्रीम खातो, म्हणजे आपण अग्नी विझवतो आपला. ते एक तर थंड असतं, त्याच्यामुळे वात वाढतो. दुसरी गोष्ट स्वामी आपण म्हणतो शाकाहाराचं मोठं महत्व आहे, कारण मांसाहारामध्ये मासे आणि मटणामुळे पित्त आणि वात वाढतो, असं आयुर्वेद म्हणतो. पित्त आणि वात वाढतो मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होण्याशिवाय तोटाच होतो. त्याच्यामुळे तुमचे पित्त आणि वात हे दोष वाढतात मोठ्या प्रमाणात आणि त्याचे विकार तुम्हाला होऊ शकतो. अम्लपित्त होतं. दुसरी गोष्ट कॉन्स्टिपेशन मोठ्या प्रमाणात होतं आणि हा वात शेवटी वाढला तो कुठे जाणार? आपल्या शरीरातच जातो. त्याला स्थान संशय म्हणतात. प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी तो वात वाढू शकतो. गुडघ्याच्या ठिकाणी, सांध्याच्या ठिकाणी जिथे वाढेल तिथे आपल्याला रोग होतो. म्हणून गुडघे आपले जास्त का दुखतात? वाढलेल्या वातामुळे दुखतात. त्याच्यामुळे आहारात सुद्धा आपण बदल केला पाहिजे. पुढे जाऊया आपण उज्जाई प्राणायाम. सगळे करतात ना, माहिती आहे ना सगळ्यांना? श्वास घ्यायचा, श्वास आपल्या घशाकडे
आणून आवाज करायचा ढोलण्यासारखा आणि नंतर श्वास रोखून धरायचा बंद लावून आणि उजवीना पुढे बंद करून डावीकडून सोडायचं. आपण 3 वेळा करूया. करायचं सर्वांनी. घशात थायरॉइड ग्रंथी आहे त्याच्यावर याचा परिणाम होतो आणि तिथले जे हार्मोन्स आहेत आणि T3 आणि T4 जे आपल्या मेंदूमध्ये जाऊन तिथून नियंत्रण करतात मेटाबॉलिझमचं. म्हणजे वाढलेलं वजन, डोळ्यांवर परिणाम हे सगळे वाढलेल्या थायरॉइडमुळे होतात. तर ते थायरॉइड घालवण्याचं काम हा ॲडिशनल प्राणायाम स्वामीजींनी नंतर घेतलेला आहे. 10 ते 12 वेळा आपण केला पाहिजे. तो व्यवस्थित शिकून घ्यायचा. सुरुवातीला कसं आहे श्वास रोखता येत नाही म्हणून श्वास सोडून द्यायचा करायचं सोडून द्या. नंतर हळूहळू आपल्याला श्वास रोखण्याचं जेव्हा जमेल तेव्हा तो श्वास रोखून बंद लावून मग श्वास सोडायचा. पुढे जाऊया आपण. कर्णपिडांतक प्राणायाम केलेला आहे. श्वास घ्यायचा आणि श्वास थांबून नाकपुड्या बंद करून श्वास सोडण्याचा प्रयत्न करायचा. आणि कानात कसा आवाज आल्यासारखा होईल. बघूया. श्वास सोडायचा नंतर 3-4 वेळा करून परत घ्या श्वास. कानाचे पडदे हलले पाहिजे. शीतली आणि शीतकारी जीभ जोडून आत हवा घ्यायची. तोंड बंद करून श्वास रोखून धरायचा. नंतर श्वास नाकाने सोडायचा. परत गार वाटलं पाहिजे पोटामध्ये. जेव्हा गरमी असते उष्णता वाटते तेव्हा शीतली प्राणायाम करायचा आहे. जीभ जोडण्याचा प्रयत्न करायचा आणि श्वास तोंडाने घ्यायचा आहे. शीतकारी जीभ टाळ्याला लावायची, दात बंद करायचे आणि श्वास घ्यायचा. नंतर तोंड बंद करून नाकाने सोडायचं. मी एकदा करा. प्रचंड उष्णता वाढते बघा गरमीच्या दिवसामध्ये. त्यावेळी आपल्याला किती फॅन लावा आणखी काय करा गरमी थांबत नाही शरीरात. उष्णता वाढते असं वाटत राहतं शरीराचं. ब्लड प्रेशर सुद्धा वाढतो लोकांचं त्या गरमीमुळे. तर त्यावेळी हे प्राणायाम जर तुम्ही केला शीतली आणि शीतकारी तर ऑटोमॅटिकली शरीर थंड होतं, इंटरनली थंड होतं आणि घाम येणं, ब्लड प्रेशर वाढणं कमी होत जातं. त्यामुळे हे उष्णतेच्या दिवसामध्ये करायचं प्राणायाम आहे शीतली आणि शीतकारी. आता दात बंद करून श्वास घ्यायचा. हे हिरड्यांसाठी दातांसाठी.
प्राणायाम आणि सूर्यभेदी प्राणायाम. इडा पिंगला ही जी दिलेल्या आहेत नाड्या, या ज्या दोन दिलेल्या आहेत, तर ती डावी जी आहे ना ती आहे चंद्रनाडी आणि उजवी जी आहे ती आहे सूर्यनाडी. इडा आणि पिंगला. तर चंद्रभेदी आणि सूर्यभेदी प्राणायाम ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, ज्यांचा ब्लड प्रेशर डाऊन होत नाहीये, तुम्ही औषधं गोळ्या करताय तरी तुमचा ब्लड प्रेशर डाऊन होत नाहीये, हायच राहतो नेहमी, त्यांनी नेहमी चंद्रभेदी प्राणायाम करायचा. एक 5 ते 10 मिनिटं रोज. अनुलोम विलोम सोबतच, अनुलोम विलोम तर करायचंच आहे आपल्याला, पण त्याच्याबरोबर आपल्याला चंद्रभेदी प्राणायाम करायचा आहे, जेणेकरून चंद्रनाडी जास्ती तुमच्या शरीरावरती थंडपणा आणते आणि त्यामुळे तुमचा ब्लड प्रेशर नॉर्मल कंडिशनला येतो. जो हाय ब्लड प्रेशर राहतो नेहमी त्यांचा. चंद्रभेदी कसा करायचा, तर अनुलोम विलोम करतो तसाच, फक्त काय करायचंय आपल्याला, डाव्या बाजूने घ्यायचा, उजव्याने सोडायचा, डाव्याने घ्यायचा, उजव्याने सोडायचा, हे काम करायचं. परत उजव्याने नाही घ्यायचा. लक्षात घ्या, पहिल्यांदा डाव्याने घेतला, उजव्याने सोडला, परत डाव्याने घेतला, परत उजव्याने सोडला. हा अशा पद्धतीने चंद्रभेदी. आणि मग सूर्यभेदी जो करतो आपण तो कसा करायचा, ज्यावेळी हे थंडपणा शरीरात अति वाढलेला आहे, अति थंडी वाजते, तुम्हाला गरमीची आवश्यकता आहे, किंवा लो ब्लड प्रेशरचा ज्याला प्रॉब्लेम आहे, वारंवार लो ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होतो आणि लो ब्लड हाय ब्लड प्रेशर एक वेळ परवडला तो पटकन तुम्ही खाली आणू शकता काय करू, पण लो ब्लड प्रेशरचा डॉक्टरना त्याचे अनुभव भरपूर आहे माझ्यापेक्षा. लो ब्लड प्रेशरच्या माणसाला त्याचा ब्लड प्रेशर वाढवणं हे खूप कठीण काम असतं. तर त्याच्यासाठी तुम्ही सूर्यभेदी प्राणायाम करू शकता. काय करायचं, उजव्या बाजूने घ्यायचा आणि डाव्या बाजूने सोडायचा, फक्त तेवढं करायचं. करून बघा. उजवीकडून घ्यायचा, डावीकडून सोडायचं, परत डावीकडून नाही घ्यायचं. आणि हे दोन प्राणायाम आणखी त्याचं खूप महत्व तुम्हाला सांगतो. त्याचं आणखी फायदा, पॅरालिसिस होतो बघा एखाद्या माणसाला. समजा एखाद्या माणसाला डाव्या बाजूला पॅरालिसिस झालेला असेल तर त्याला सूर्यभेदी प्राणायाम करायला सांगायचं. लक्षात घ्या, डाव्या बाजूला जर पॅरालिसिस झालेला असेल तर त्याला सूर्यभेदी प्राणायाम करायला सांगायचं, जेणेकरून त्या सूर्यनाडीचा प्रभाव त्याच्या डाव्या बाजूवरती पडतो आणि तो फास्ट रिकवर होतो. आणि उजव्या बाजूला जर झालेला असेल तर चंद्रभेदी प्राणायाम त्याला सतत करायला लावायचा, जेणेकरून उजवी बाजू त्याची लवकर रिकवर होते. पण त्याच्यात दोन आणखी परत गडबडीच्या गोष्टी अशा, गडबड नाहीये पण त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. डाव्या बाजूला पॅरालाइज झालेला माणूस पटकन रिकवर होतो, कारण सूर्यनाडीचा प्रभाव जो आहे ना तो फास्ट पडतो त्याच्यावर, पण चंद्रनाडीचा प्रभाव पडायला थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळे उजव्या बाजूला जो पॅरालाइज झालेला आहे, अर्धांग वायू ज्याला झालेला आहे, तो थोडा उशिरा रिकवर होतो. त्याच्याबरोबर तुम्ही त्याच्यात शुद्ध गाईचं तूप नाकात घालू शकता, त्यानेही फास्ट त्याचा परिणाम होतो. आणि पतंजलीची बरीचशी औषधं आहेत ह्या गोष्टींसाठी. ग्रीक फर्म मध्ये जी सगळी औषधं स्वामीजींनी काढली ती 101 आहे. तुम्हाला डायबिटीजला असू दे, तुमच्या मेंदूसाठी असू दे, तुमच्या ब्लड प्रेशरसाठी असू दे, ग्रीक हा जो नवीन फॉर्म्युला स्वामीजींनी काढलाय तो प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड काम करतो. कितीतरी लोकांचा, परवाच एक माणूस माझ्याकडे गेली 10 वर्ष तो औषधं घेतोय डायबिटीजची. मला म्हणाला माझी फास्टिंग जवळजवळ 180 आणि त्याची बीपी केली होती ती किती जवळजवळ 265 वगैरे, आणि त्याची जी HbA1c केली तर ती 10च्या आसपास झाली HbA1c. तो म्हणतो मी औषधं घेतोय आता गेली 10 वर्ष पण माझं कमी नाही झालं. मी म्हटलं तू फक्त मधुनाशिनी जेवणाच्या आधी 2 गोळ्या आणि मधुक्रीड जेवणानंतर 2 गोळ्या, असे दिवसातून 2 6 वेळा कर म्हटलं. आणि 15 दिवसांनी चेक कर. 15 दिवसांनी त्याची शुगर आली 100 खाली, फास्टिंग होती ती, आणि बीपी आली 140, आणि ती सुद्धा HbA1c आता 1 महिन्यानंतर करावी लागते, कारण HbA1c लगेच जर गेली तर त्याचे परिणाम दिसत नाही. त्याच्यामुळे तो HbA1c आता 1 महिन्यानंतर करून मला सांगेल की HbA1c किती कमी झाली. आणि काय होतं की तुम्ही ब्लड शुगर मध्ये फक्त हेच बघत राहता की फास्टिंग आणि बीपी तुमची नॉर्मल होते का, पण तुमची HbA1c कमी करण्याकडे तुमचा प्रयत्नच नसतो. ती ज्यावेळी तुम्ही कमी करणार त्याचवेळी तुमची फास्टिंग आणि बीपी तुमची नॉर्मल कंडिशनला येणार, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळे HbA1c कमी करण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते महत्त्वाचे झाले पाहिजे, त्याच्यानंतर तुमची फास्टिंग बीपी तुमची कमी येणार. हे लक्षात घ्या. काही हे तुम्ही बऱ्याच वेळा डॉक्टरकडे जाता, माझी शुगर कमी होत नाही, काय होत नाही, पण त्याचे अभ्यास करा. तुम्ही कधी मला फोन करा, म्हणजे मला जेवढं ज्ञान आहे ना, मी काय डॉक्टर नाहीये, पण स्वामीजींकडे राहून जेवढं शिकलो तेवढं तुम्हाला कधीही सांगेल की जे मला अनुभव आहे, मी लोकांवरती जे
ह्या गोष्टी ज्या आहेत, तुम्ही कधी आजारी पडला तर कधी मला बिनधास्तपणे फोन करा. मी तुम्हाला मला जेवढी माहिती आहे आजारांबद्दलची तेवढं तुम्हाला नक्की ट्रीट करेन आणि ते पतंजलीच्या औषधात खूप करेन. इतर औषधं मी कोणालाही कुठची सांगत नाही, मी फक्त पतंजलीची औषधं सांगतो. HbG लेवल आहे ती हिमोग्लोबिनची लेवल असते, म्हणजे ऑक्सिजनची हिमोग्लोबिन जेव्हा वाढतो ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त वेळ केलं पाहिजे प्राणायाम. आणि ते प्राणायाम तुम्ही जास्त वेळ केलात की ऑक्सिजनची लेवल ब्लडमधली वाढते आणि ती HbG जे आहे ते खाली येतं. त्याच्यामुळे डायबिटीसमध्ये तो क्रायटेरिया धरला जातो त्या लेवलचा. शुगरचा आहेच, पण ते दोन्ही वाटलं की शुगर तुमची खाली येते, नॉर्मल होते. त्याच्यामुळे प्राणायाम सतत केले पाहिजे, प्राणायाम सोडता नाही. स्वामीजी म्हणतात मी एक दिवसभर प्राणायाम बंद केलेलं नाही. 3 वाजता जरी झोपले, आपले 2 वाजता झोपले तरी 3 वाजता उठून स्वामीजी प्राणायाम करतात. नेहमी 3 वाजता उठतात आणि 5 वाजता परत स्टेजवर त्यांचं प्राणायाम चालू असतं. त्याच्यामुळे तुम्ही जसं आहार घेता, झोपता, बाकीचे कामं करता, तसं तुमच्या शरीरासाठी 1 तास तुम्ही दिला पाहिजे. हे आम्ही आता 70व्या वर्षी मी तुम्हाला सांगतोय, कारण आमचा अनुभव आहे. आम्ही उशिरा प्राणायामाकडे वळलो, उशिरा प्राणायाम तुम्ही लवकर वळलेला आहात. त्याच्यामुळे ह्या कलियुगात आवश्यकता आहे व्यायामाची, प्राणायामाची. कारण हजारो वर्षापूर्वी हे सगळं केलं जात होतं. ऋषीमुनी करत होते, ध्यान लावत होते, कुंभक मोठ्या प्रमाणात करत होते आणि म्हणून ते हजारो वर्ष जगत होते. आणि ती आपली संस्कृती आपण पूर्ण सोडून दिलेली आहे. आपण पाश्चात्य संस्कृती आणि मोगल संस्कृती 150 आणि 300 450 वर्ष आपण आपला संपूर्ण धर्म, सनातन धर्म सगळं सोडून दिलेलं आहे. आपण सगळे हिंदू आहात, इथे मुसलमान कोण आहे का? नाही. तर टीका असं नाही, पण आपली संस्कृती सोडून दिली आहे. आता गुरुकुल स्वामीजींनी तयार केलेले आहेत. इथे पूर्वी सुद्धा गुरुकुलमध्ये शिक्षण झालं. संस्कार जे काय आवश्यक आहे ते सगळे संस्कार दिले जात होते आणि त्याच्यामुळे दीर्घ काळ लोक जगत होती. तसं आपण आता प्रयत्न करूया आणि 1 तास तुम्ही द्या. तुमच्या शेजाऱ्यांना सांगा, इतरांना मित्रांना सांगा, कारण सगळे कॅज्युअली घेतात. आता आम्ही जवळजवळ 3000 पत्रकं वाढली आणि 100 लोक शिबिराला रोज येत होते. 4-5 क्लासेस आहेत, पण तिथे झुंबा, शिंबा असं काहीतरी चालू असतं. प्राणायाम सगळीकडे घेतले जात नाही. अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे हे प्राणायाम तेवढंच महत्वाचं आहे. आणि तुम्ही एकदा स्वामीजींकडे योग शिक्षक होऊन जाऊन आलात की तुम्हाला समजतं स्वामीजींनी काय केलेलं आहे, कशासाठी हे देशकार्य आहे, राष्ट्रकार्य आहे. आपण पुढे जाऊया. भ्रामरी प्राणायाम 5 वेळा करायचा आहे. भ्रामरी झाल्यानंतर डोळे बंद ठेवायचे, 5 वेळा ओंकार करणार आणि नंतर ओंकार ध्यान.
विवेक होती, हृदय प्रेम से भरा हुआ तथा अहम अभिमान शून्य हो, हे सर्वव्यापक सर्वरक्षक सच्चिदानंद स्वरूप आनंदमय ज्योतिर्मय भगवान आप अंतर्यामी हो। हम हर पल अपने हृदय में अनुभव करें शुद्ध ज्ञान, शुद्ध कर्म एवं शुद्ध उपासना के द्वारा सदा आपकी शरणागति में हो। दर्शन करा कुलगावच्या बॉर्डरला आणि इकडे आंबोलीच्या त्या बॉर्डरला सगळ्यांना गेला पाहिजे, सगळ्यांचा एकत्र आवाज होते आणि मोठा आवाज होते। मी काउंटिंग देणार, त्याच्यावर तुमचा आवाज जी बाहेर काढायची आहे आणि जोरात आवाज आला पाहिजे। 1 2 3 1 2 3 1 2 3 जसा कडमांच्या तोंडात ताळ आणि गिळायची हसणं खूप गरजेचं आहे। पोट बंद करून असा, पोट उघडायचं नाहीये, पोट बंद करून असायचं। आता ओठ उघडून असा सगळ्यांनी उभं राहायचंय आणि हास्यासन कसं करायचं। छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आहे, ती तुमच्या ज्ञानात आहे। ती तलवार जोरात काढायची आहे आणि जोरात बसायचं आहे। माझ्या बरोबर सगळ्यांचा पुन्हा एकदा, पुन्हा एकदा। ही छत्रपतींची तलवार का म्हणते म्हणजे कारण ती न्याय्य तलवार होती। अफजल खानाकडे पण तलवार होती, पण आपल्याला कोणाची तलवार पाहिजे? शिवाजी महाराजांची। धन्यवाद।